तिकडे शेकडो पत्रकार असतील, हजारो प्रश्न विचारतील, त्याची उत्तर कोण देणार आहेत? आपण. आणि पार्टीच्या लोकांचं काय? ते सोडतील आपल्याला? आता हे सगळं कुठल्याही क्षणी बिदार साहेबांपर्यंत पोहोचणार. त्यांचा फोन आला तर त्यांना काय सांगायचं? हे सुनबाईंनी ना डोक्याला नुसता भुंगा आणलाय. पप्पा आता आम्ही काय केलं? हो, तुमच्याविषयी नाही बोलत आहे, धाकट्या सुनेविषयी बोलणं चालू आहे. अच्छा, भावना का बिचारीचं ना नशीबच फुटकंय. म्हणजे करायला जाते एक आणि होतं तिसरंच. आता हेच पहा ना, एवढं सगळं होऊन सुद्धा सिद्धूला भेटायला जेलमध्ये गेली ती. जाऊ दे. आदिराज, नमस्कार. नमस्कार. मला सिद्धिराज गाडेपाटलांना भेटायचंय. नाव काय? भावना सिद्धिराज गाडेपाटील. द्या डॉक्युमेंट द्या. कुठले डॉक्युमेंट्स? अहो मॅडम, तुमचं ना ओळखपत्र इकडे सबमिट करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला कैद्याला भेटता येणार नाही. माझ्याकडे आहे, पण माझ्याकडे हार्ड कॉपी नाहीये. इथे प्रिंटर आहे का तुमच्याकडे? आहे ना, पण प्रिंटरवरचा माणूस आहे ना आत्ता बाहेर गेलाय. कधी येतील ते? येतील थोड्या वेळातच. 5 मिनिटं लागतील किंवा अर्धा तासही लागू शकतो, तसं काही निश्चित सांगता येणार नाही. नाही नको, मी बाहेरूनच काढून आणते मग. थांबा मॅडम, इथे आसपास कुठेही प्रिंटरची सोय नाहीये, त्यामुळे तुम्हाला इथेच थांबावं लागेल आणि तुमचं कामही होऊन जाईल. बसा तुम्ही. बरं, बसते. डॉक्युमेंट्स द्या. सही करा इथं. हे फॉर्म घ्या आणि भरून आणून द्या. जा. सर, ते प्रिंटरवाले यायला अजून किती वेळ लागेल? ते अजून आले नाहीत, येतीलच थोड्या वेळात मॅडम. बसा ना तुम्ही. नाही नको, आता वेळ लागला तरी मी बाहेरूनच काढून आणते. हा, 1 मिनिट मॅडम, तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी आहे का? हो आहेत ना. दाखवा ती सॉफ्ट कॉपी. हो, 1 मिनिट. हां, हे बघा. हां, ठीक आहे. मी तुम्हाला एक ईमेल ID देतो. हां. त्या ईमेल ID वरती हे सगळ्या कॉपीज आहेत ना, मेल करा. आणि हां, पुढच्या वेळेस येताना हार्ड कॉपी विसरू नका, ती लागेलच. नाही नाही, मी नक्की आणेन पुढच्या वेळेला. बघू मेल ID. मॅड. तुझ्या लेखी मी या घरात काम करणारी एक मोलकरीण आहे. तिचं नाव तनू आहे. पण आता मला तुला हे सत्य सांगावंच लागणार. मॅड, ही तनू दुसरी तिसरी कोणी नसून तुझी जवळची मैत्रीण जान्हवी. जी इतके दिवस तुझ्यापासून लपून तुझ्या घरातल्या सगळ्यांना खोटं सांगून या घरात राहते.
हे सगळं का झालं, हे सगळं मी का केलं, कशासाठी केलं, हे प्लीज आता मला विचारू नकोस. कारण हे सगळं बोलायची आता ही वेळ नाहीये. खरं तर मला तुझ्याशी एका दुसऱ्याच विषयावर बोलायचं. विश्वा, मी मगाशी तुझं आणि सईचं बोलणं तुझ्या खोलीच्या बाहेर उभं राहून ऐकलं. मला माफ कर, मी असं केलं त्यासाठी. कदाचित आता मी जे काही बोलेन ते ऐकून तुला थोडं वेगळं वाटेल, पण मला असं वाटतं की मी हे बोलणं फार महत्वाचं आहे. मला माहिती आहे मनीषचं लग्न वगैरे काहीही नाहीये, आणि तू या संदर्भात सईशी सगळं खोटं बोलतोयस, तिच्या समोर खोटं चित्र रंगवतोयस. तू असं का करतोयस विश्वा? विश्वा, विश्वा, कोणतंच नातं खोटेपणाच्या पायावर टिकूच शकत नाही रे. हे का कळत नाहीये तुला? ती तुझ्यावर खूप प्रेम करते. तुमचं आता लग्न होणार आहे. विश्वा, हे बघ, तू आणि सईने एकमेकांसोबत खुश राहावं एवढीच सगळ्यांची इच्छा आहे, माझी पण. म्हणून तुला एवढं सगळं सांगते. प्लीज थांबव हे सगळं विश्वा, प्लीज थांबव.